भाभीच्या मोठ्या बहिणीचे पती अचानक वारले आणि त्या माहेरी राहायला आल्या. फोनवर अभ्यासाच्या गप्पा मारता मारता अचानक आमच्यात एक वेगळंच आकर्षण निर्माण झालं. जेव्हा 4 दिवसांसाठी घरात कोणीच नव्हतं तेव्हा मी त्यांच्या घरी पोहोचलो आणि त्या बंद दाराआड एका रात्रीत असा काय प्रसंग घडला. काय घडलं होतं त्या रात्री जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राजेश, पण सगळे मला प्रेमाने राज म्हणतात. मी उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा राहणारा आहे. माझी उंची 5 फूट आहे आणि माझी शरीरयष्टी अगदी सामान्य पण थोडी बारीक आहे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली एक खरी आणि अत्यंत संवेदनशील कथा सांगणार आहे. ही कथा आहे माझ्या भाभीच्या मोठ्या बहिणीची, म्हणजेच रजनीची. सुमारे 2.5 महिन्यांपूर्वी रजनीच्या पतीचे एक गंभीर आजारामुळे दुर्दैवाने निधन झाले. रजनी दिसायला अतिशय आकर्षक, गोरीपान आणि रुबाबदार होती. कोणताही पुरुष तिला पाहता क्षणी तिच्याकडे आकर्षित व्हावा असंच तिचं रूप होतं. पतीच्या निधनानंतर त्या आपल्या 2 लहान मुलांना घेऊन माहेरी राहायला आल्या. त्यांच्या माहेरी फक्त त्यांची वृद्ध आईच सोबत असायची. भाभीच्या लग्नानंतर रजनीची आमचं कधी फारसं बोलणं झालं नाही, पण पतीच्या निधनानंतर त्यांचा मोठा मुलगा आमच्या घरी राहून शिक्षण घेऊ लागला. त्यामुळे हळूहळू आमचा आता संपर्क वाढू लागला. एकदा संध्याकाळी रजनीचा मला फोन आला. त्या आपल्या मुलाच्या अभ्यासाबद्दल मला विचारत होत्या. बोलता बोलता त्या म्हणाल्या, राज, दिवसभर घरी बसून कंटाळा येतो रे, म्हणून कोणाशी तरी फोनवर बोलते. मी मिस्किलपणे हसून म्हणालो, रजनीजी, असं असेल तर तुम्ही मला रोजच अर्धा तास फोन करत जा, माझाही वेळ जाईल. त्यानंतर आमचं रोज फोनवर बोलणं सुरू झालं. सुरुवातीला आम्ही मुलाच्या अभ्यासाबद्दल आणि त्यांच्या भूतकाळाबद्दल आठवणींवर बोलायचो, पण हळूहळू आमच्या गप्पांचा रोग बदलू लागला. एक दिवस मी लाईन मारत होतो. तुमच्यासारखी सुंदर आणि समजूतदार भाभी असताना मला दुसऱ्या गर्लफ्रेंडची काय गरज आहे. रजनी आधी थोडं लाजून हसल्या आणि त्यांनी विषय टाळला, पण नंतर मी हसत खेळत त्यांना माझी गर्लफ्रेंड म्हणायला सुरुवात केली. हळूहळू आम्ही फोनवर डबल मिनिंग जोक्स आणि मनमोकळ्या गप्पा मारू लागलो होतो. रजनीनेही मला लग्नानंतरचे काही खास अनुभव सांगायला सुरुवात केली होती. त्यांच्या या गप्पा ऐकून माझं मन त्यांच्याकडे अधिकच झुकू लागलं होतं. मला लवकरात लवकर त्यांना प्रत्यक्ष भेटायचं होतं. एकदा मी फोनवर मस्करी करत म्हणालो, मला तुमच्यासोबत एकांतात थोडा वेळ घालवायचा आहे. हे ऐकताच रजनी प्रचंड रागवल्या आणि त्यांनी थेट फोन कट करून बोलणेच बंद केले होते. सुमारे 1 आठवडा त्यांनी माझा फोन उचलला नाही. नंतर 1 आठवड्यानंतर त्यांचा स्वतःहून मला फोन आला. त्या म्हणाल्या, राज, मला असे फोनवर नको ते विषय बोलायला आवडत नाही. मी माझ्या पतीशिवाय कधी दुसऱ्या कोणाचा विचारही केला नाही. मी त्यांना शांत करत म्हणालो, रजनीजी, मनातील भावना दाबून ठेवण्यात काय अर्थ आहे. आता आयुष्यात पुढे जाण्याचा विचार करा. रजनी त्या क्षणी काही बोलल्या नाहीत, पण त्या दिवसांपासून आमच्यातील संकोच पूर्णपणे गळून आणि हळूहळू आमचं बोलणं अधिकच रोमॅन्टिक आणि बोल्ड होऊ लागलं होतं. कधी फोनवर तर कधी व्हिडिओ कॉलवर आम्ही तासनतास बोलू लागलो होतो. व्हिडिओ कॉलवर रजनीचं ते कसलेलं आणि आकर्षक रूप पाहून मला आता सहनच होत नव्हतं. मला लवकरात लवकर त्यांच्या जवळ जायचं होतं, पण दुर्दैवाने त्यांच्या घरी जाण्याची कोणतीही मला संधीच मिळत नव्हती. आणि मग 1 महिन्यानंतर तो सुवर्ण क्षण आला. रजनीच्या आई 4 दिवसांसाठी आपल्या माहेरी जाणार होत्या. रजनीने फोन करून मला ही बातमी दिली. त्यानंतर लगेच माझ्या भामीने मला सांगितलं, राज, पुढचे 4 दिवस रजनी घरी एकटीच आहे. मुलांची काळजी घ्यायला तू तिथे जाऊन थांब. हा निरोप ऐकताच माझ्या आनंदाला सीमा उरली नाही. ज्या संधीची मी कित्येक दिवसांपासून वाट पाहत होतो, ती संधी स्वतःहून माझ्याकडे चालून आली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी 3 वाजता घरातून निघालो. वाटेत मेडिकल शॉपवरून काही आवश्यक सामान आणि रजनीसाठी आवडते चॉकलेट्स खरेदी केले होते. संध्याकाळी 5च्या सुमारास मी रजनीच्या घरी पोहोचलो. त्यांच्या आई आधीच निघून गेल्या होत्या. मी फ्रीजमध्ये आणलेलं सामान ठेवलं आणि आम्ही दोघे बोलायला लागलो. संध्याकाळी रजनीच्या लहान मुलांनी माझ्या मोबाईलवर गेम खेळायला सुरुवात केली आणि मी रजनी हॉलमध्ये बसून एकत्र दिवसानंतर एकमेकांसमोर मनमोकळ्या गप्पा मारत होतो. फोनवर तासनतास बोलत असलो तरी प्रत्यक्ष समोरासमोर बसून एकमेकांच्या डोळ्यात पाहताना एक वेगळाच संकोच आणि अनामिक थरार जाणवत होता.
रात्री रजनीने माझ्यासाठी गरमागरम आणि स्वादिष्ट जेवण बनवलं. साधारण 9च्या सुमारास आम्ही 3 तासांनी एकत्र बसून जेवण केलं. जेवण झाल्यानंतर रजनीने लहान मुलाला बेडवर झोपवलं. दिवसभर खेळल्यामुळे आणि उशीर झाल्यामुळे तो अवघ्या अर्ध्या तासातच गाढ झोपी गेला होता. मुलाच्या झोपण्याच्या आवाजाने त्या शांत घरात एक वेगळीच धग निर्माण झाली होती. सुमारे 9:30-10च्या सुमारास रजनी हळूच पावले टाकत माझ्या शेजारी येऊन बसली. खोलीत फक्त नाईट लॅम्पचा लाल प्रकाश सुरू होता. रजनीने माझ्याकडे पाहिले. तिच्या त्या कसलेल्या शरीरावर मंद प्रकाशात एक वेगळीच मोहिनी दिसत होती. पतीने सोडलेल्या त्या एकाकीपणामुळे तिच्या डोळ्यात प्रेमाची आणि उबदार स्पर्शाची प्रचंड भुकेली नजर मला स्पष्ट दिसत होती. हळूच माझा हात पुढे केला आणि रजनीच्या नाजूक गालावर ठेवला. माझ्या हाताचा स्पर्श होताच रजनीने तिचे डोळे अलवार थोडे मिटून घेतले. तिने तिचा एक हात माझ्या हातावर ठेवला आणि तो स्पर्श स्वतःमध्ये साठवून घेऊ लागली होती. राज, आज कित्येक महिन्यानंतर मला कोणीतरी इतक्या प्रेमाने स्पर्श केले. रजनी अत्यंत हळुवार आवाजात मला पुसपुसली. मी तिच्या अजून जवळ सरकलो आणि तिच्या दुसऱ्या गालावरूनही हात फिरवला. रजनीने हळूच डोळे उघडले आणि माझ्या डोळ्यात पाहिलं. तिच्या श्वासांची गती वेगानेच वाढली होती आणि तिची छाती वर खाली होत होती. मी अजिबात वेळ न घालवता तिला माझ्या बाहुंमध्ये ओढलं. रजनीनेही क्षणाचाही विलंब न करता तिचे दोन्ही हात माझ्या गळ्यात गुंफले आणि एकदम घट्ट मिठी मारली. एका 30-32 वर्षाच्या आकर्षक आणि परिपक्व स्त्रीचा जो उबदार स्पर्श माझ्या अंगावर काटा आणणारा होता. मी तिची हनुवटी पकडून तिचा चेहरा वर केला आणि माझे ओठ त्याच्या ओठांवरच टेकवले. रजनी चुंबन घेण्यात इतकी माहिर होती की मला एक क्षण वाटलं की ती माझे ओठच तोडून टाकेल. तिच्या त्या वेड्या प्रेमाने मी पूर्णपणे धुंद झालो होतो. तिचे हात माझ्या पाठीवरून आणि मानेवरून फिरत होते. आम्ही दोघेही पलंगावर आडवे झालो आणि ताणलेल्या त्या औषधाचा आणि रोमॅन्टिक वातावरणाचा परिणाम माझ्या शरीरावर पूर्णपणे आता दिसू लागला होता. मी रजनीच्या कपड्यांच्या उत्सुकतेने हात नेला. रजनीने अजिबात विरोध केला नाही. उलट तिने मला मदत केली. त्या बंद खोलीत लहान मुलगा शेजारी शांत झोपलेला असताना आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात आणि नशेत पूर्णपणे बुडून गेलो होतो. रजनीने तिच्या मनातील सर्व संकोच आणि मर्यादाचा बाण पूर्णपणे सोडून दिला होता. कित्येक महिन्यांपासून तिच्या मनात दाटून राहिलेला तो एकाकीपणा आणि उबदार स्पर्शाची भूक आज माझ्या सहवासात बाहेर पडली होती. तिने मला अजूनच स्वतःजवळ खेचून घेतलं आणि माझ्या ओठांवर, गालांवर आणि गळ्यावर प्रेमाचा वर्षाव होऊ लागला. तिच्या श्वासांची उष्णता माझ्या छातीवर स्पष्ट मला जाणवत होती. मीही तिच्या प्रत्येक स्पर्शात तितकीच तीव्रतेने प्रतिसाद देत होतो. माझे हात तिच्या कसलेल्या मखमली शरीराच्या अलवारपणे फिरू लागले होते. रजनीच्या तोंडातून एक नाजूक सुखाची शिरशिरी उत्स्फूर्तपणे बाहेर पडली. मंद लाईट लॅम्प प्रकाशात तिचा तो रूपवती देह आणि अंगातून येणारा मादक सुगंध मला पूर्णपणे बेधुंद करत होता. आम्ही दोघेही पलंगावर एकमेकांच्या बाहूंमध्ये विलीन होत होतो. मध्यरात्रीच्या त्या शांततेत फक्त आमच्या वेगाने चालणाऱ्या श्वासांचा आणि उबदार स्पर्शांचाच आवाज त्या खोलीत गुंजत होता. जवळपास तास 1.5 तास आमच्यातील प्रेमाची ती लाट शांत होत नव्हती. रजनी पूर्णपणे तृप्त झाली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान आणि आनंद स्पष्ट दिसत होता. तिने तिचं डोकं माझ्या छातीवर ठेवलं आणि माझ्या गळ्यात हात गुंफून शांतपणे श्वास घेऊ लागली. मी तिच्या मोकळ्या केसांतून हात फिरवला. तिच्या कपाळावर एक उलुपदार चुंबन घेतलं. रजनी हळूच डोळे उघडून माझ्याकडे पाहत फुसफुसली, राज, आज तू मला जे सुख दिलं आणि प्रेम दिलंस त्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. पतीच्या निधनानंतर मी आतून पूर्णपणे तुटून होते. पण आज तुझ्या या स्पर्शाने मला पुन्हा एकदा जिवंत केल्यासारखं वाटते. मी तिला अजून घट्ट मिठीत घेतलं आणि म्हटलं, रजनीजी, मी नेहमी तुमच्यासोबत आहे. तुम्हाला कधीही एकटं वाटू देणार नाही. त्या रात्री आम्ही दोघेही एकमेकांच्या बाहूंमध्ये पडून पहाटेपर्यंत गप्पा मारत होतो. पुढचे 3 दिवस घर रिकामं असल्यामुळे आम्ही त्या प्रत्येक क्षणाचा परिपूर्ण आनंद घेतला. जेव्हा 4थ्या दिवशी त्यांच्या आई परत आल्या तेव्हा रजनीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास आणि आनंद चमकत होता. त्या एका प्रसंगाने आमच्या दोघांच्या नात्याला एक वेगळीच दिशा दिली होती. आज जरी आम्ही जगासमोर नेहमीसारखे राहत नसलो
तरी बंद खोलीत आणि फोनवर आमचं तेच गोड रोमॅन्टिक नातं आजही तितक्याच प्रेमाने सुरू आहे.